कवी भविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आज थोडासा आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून गंभीर विषय, प्रत्येकाने जाणलाच पाहिजे असा विषय. झालंय काय, तुम्हा आम्हाला इतिहासामध्ये जे काही शिकायला मिळालं, शिकायला क्वेश्चन मार्क करतो मी त्याच्यापुढं, वाचायला मिळालं, ते सगळं अर्धवट मिळालं. म्हणजेच आपण लहानाचे मोठे झालो तेच मुळात काहीही इतिहास नीट माहिती नसताना झालो आहेत. आणि मग त्याचे परिणाम आत्ता दिसत आहेत. आत्ता म्हणजे गेल्या 25-30 वर्षात ते परिणाम जाणवण्या इतके दिसायला लागले. काल परवाच माझ्याकडं काही माझे मित्र मला भेटायला आले आणि मग गप्पांच्या ओघात भारतीय स्वातंत्र्य, मग कोणी कोणी योगदान दिलं, असा सगळा थोडासा इतिहास गप्पांच्या ओघात सुरू झाला. त्यामध्ये माझे 2 मित्र, अर्थात ते मित्रच राहतील, सवाल तो नसतो. मतभेद हे काही विषयांवर असतात. जर मतभेद असून सुद्धा 60 ते 65 वर्ष राजकारणी एकत्र राहू शकत असतील, तर 2-4 मतभेद असल्यावर मनातला मित्र मैत्र हा विषय कधीही कमी होऊ द्यायचाच नाही. निदान मी माझ्याकडून तरी नक्की पाळतो. आणि मग विषय निघाला असाच, अर्थात महात्मा गांधींचा विषय. 2 माझे मित्र अतिशय महात्मा गांधी प्रेमी. त्यांनी त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली. त्यांचं सगळं ऐकून घेतलं मी. यथावकाश चहापाणी झालं आणि मग मी त्या 2 मित्रांना फोकस करून मी बोललो की आता आपला बऱ्यापैकी पोटोबा पण झालाय, तर तुम्ही छेडलाच आहे विषय, तुम्ही खूप गांधीप्रेमी आहात, त्याला मी प्रणाम करतो. अगदी मला सुद्धा महात्मा गांधी आवडत नाहीत असा भाग नाही आहे. त्यांनी जी तत्व अवलंबली ती सॅल्युटेबल तर आहेतच. या आजकालच्या जीवनात त्यांच्यासारखा त्या तत्वांनी वागणारा एकही सापडणं मुश्किल आहे. अगदी सॅल्युटेबल आहेत त्यांचे विचार, त्यांची जी काही त्यांची आपण काही वाक्य ऐकतो त्यांनी लिहिलेली, त्यांचं एकंदरीत जीवन. पण प्रत्येक चांगल्या कृतीमागं एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी वाईट घडून जातं आणि तीच गोष्ट नको ती त्यांच्या हातून घडली. बिफोर आवर इंडिपेंडन्स, मोहम्मद अली जिना, जवाहरलाल नेहरू हे कुठेतरी म्हणे शिकायला होते आणि ती मैत्री होती. आणि मग ही 2 पोरं भारतात आली आणि त्यांच्या डोक्यात स्वप्न चालू झाली. स्वप्न काय चालू झाली? देशाची फाळणी करण्याची स्वप्न चालू झाली. स्वातंत्र्यासाठी लढणारे, फासावर लटकणारे, यांच्याविषयीची आत्मीयता आजही म्हणावी तेवढी नाहीये. आजही लोक समजतात अहिंसा ने और चरखे ने आझादी दिलाई. योगदान नाही असं नाही, पुन्हा सांगतो निक्षून मी. पण जी चूक घडली आहे ती चूकच आहे. मग त्याची फळं XYZ. त्यावेळेस तिथे नथुराम गोडसे होता. उद्या पुन्हा जर कोणी याच वाटेवरनं गेला तर नथुरामचे लाखो अनुयायी असतील. नथुराम गोडसेंनी जी हत्या केली ती का केली याच्या मुळापर्यंत जाऊन मी त्या 2 मित्रांना झालेली चूक समजावून सांगितली. होतं काय की आपल्याला एखादा व्यक्ती आवडतो हे म्हटलं की डोळ्यावर पट्टी ठेवून लोक विश्वासाने चालतात. अरे पण त्याच्याकडनं पण काय चुका होत आहेत?
त्यांच्याकडं पण लक्ष द्या ना, त्या चुकांकडं. मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तान पाहिजे होता, तो पाकिस्तान द्यायचं ठरलं. तिकडचे हिंदू इकडे येणार, इकडचे मुस्लिम तिकडं जाणार, सगळं ठरलं. तिकडच्या हिंदूंच्या प्रॉपर्टी वक्फ बोर्ड स्थापन करून त्या बोर्डाकडे द्यायच्या. भारतातल्या प्रॉपर्टीज वक्फ बोर्ड स्थापन करून त्या बोर्डाकडे द्यायच्या. भारत देश ना कधी कुणावर आक्रमण केलंय आणि ना कुठले कायदे तोडलेत. आपण सगळे कायदे पाळले, सगळे नियम पाळले, सगळ्या अटी पाळल्या, आणि तरीही मग 3 कोट मुस्लिम इथेच राहतो म्हणाले. 55 कोटी रुपयाची रक्कम गेलेल्या लोकांसाठी दिली गेली. इथे आपले नोटेवर विराजमान असलेले महात्माजी चुकले आणि त्यांना चक्क भाई भाई म्हणू लागले. ये हमारे भाई लोग हैं, इनको तकलीफ मत दो. आणि तिकडे कलकत्त्याच्या त्यावेळच्या मुख्य माणूस, सोहरावर्दी वगैरे काहीतरी नाव आहे त्याचं, त्याला हाताशी धरून मोहम्मद जिनांचं वेगळंच कारस्थान चालू झालं. आणि मग 16 ऑगस्ट 1946चा काळाकुट्ट दिवस उगवला झोपेत असताना. आणि त्यानंतर सुद्धा दिवसभरात कलकत्त्यामध्ये डायरेक्ट ॲक्शनचे आदेश या मोहम्मद अली जिनानी दिले आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना साथ दिली आणि पोलिसांना गप्प राहण्यास सांगण्यात आले. लाखो हिंदू लोकांची कत्तल झाली. आपल्या आया बहिणी यांच्या किती जणींवर कशा अत्याचार झाले याचं वर्णनसुद्धा तुम्ही वाचू शकणार नाहीत, असा प्रकार तिथे घडला. एखादा हिंदू जर एखादा वार झाल्यानंतर पळून चालला तर तो जिथनं पळून चाललाय तिथं त्याला त्याच्या आया बहिणींच्या रक्तामासाचे नुसते असे सडे पडले होते. चिखल झाला होता, त्या चिखलावरनं तो घसून परत पडायचा. त्या घसरलेल्या माणसाला, त्या पडलेल्या माणसाला पुन्हा त्याला तुकड्यांमध्ये कापलं जायचं. असे 1 नाही, 2 नाही, 100 नाही, 1000 नाही, 22 लाख हिंदूंची कत्तल झाली. फक्त 5% हिंदू कलकत्त्यामध्ये उरले होते. त्या 5%मध्ये काही तालमीच्या मुलांनी, गोपाळदास, श्यामाप्रसाद मुखर्जींचे बंधू, यांनी उचल घेतली आणि त्यांनी सांगितलं की 5% हम बचे हैं, बच के तो क्या करेंगे, मरना ही है अगर तो लढके मरेंगे, असं ठरवून त्यांनी प्रतिकार सुरू केला आणि त्यांनी कापाकापी सुरू केली. तेव्हा या महात्माच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या 20-22 लाख लोकांना तुकड्यांनी मारलं, आया बहिणींचे स्तन कापून त्याचा ढिगारा केला. हाडा मासाचा नुसता चिखल झाला पूर्ण कलकत्त्यामध्ये. ते नाही दिसलं या महात्माला. त्यांची शेकडो डोकी कापली गेली आपल्या हिंदूंकडनं, 5% लोकांकडनं. तर हा महात्मा रडत रडत कलकत्त्याला पोचला, नौखालीमध्ये पोचला, दारोदार फिरला आणि त्याने काय विनंती करावी. गेलेल्यांच्याबद्दल दुःख न व्यक्त करता, तुम्ही आता ज्यांना मारत आहात ते चुकीचं आहे म्हणून तुम्ही शस्त्र खाली टाका, ते आमचे बंधू आहेत, वो मेरे भाई है. ये लोग आज भाईचारा हमें सिखाने वाले लोग, इनके दिल में ना कभी भाई था ना कभी रहेगा, बस आपको चारा बना के वो रहेंगे. जब तक आप एक नहीं होते, नेकी से नहीं रहते, एक हो जाओगे तो नेक हो जाओगे, उगीच म्हणत नाहीयेत. जोपर्यंत तुम्ही फक्त जाती धर्मामध्ये वाटलेले असाल, विभागलेले असाल, जोपर्यंत तुम्ही एकमेकांमध्ये फक्त हेवे दावे कराल, तोपर्यंत तुमच्यावरती ही टांगती तलवार अशीच राहणार. आणि एक दिवस त्यांच्यामध्ये एखादा मोहम्मद जिना पैदा झाला आणि जर पोलीस आणि मिलिटरी हातवल झाली तर काय होऊ शकतं याचा तुम्ही अंदाज घ्या. तुमच्या घरामध्ये एकही शस्त्र नाहीये आणि त्यांची गोदामं भरली आहेत, त्यांची घरं भरली आहेत शस्त्राने. एका सुद्धा माईका लालचं डेअरिंग नाहीये की त्यांच्या घरांचा आणि मशिदींचा सर्च घ्यायचा. आणि एक राजपुत्र आपल्याला असे भेटले आहेत की जे त्यांच्या आजीची भाषणं ऐकत नाहीत,
बापाची भाषणं ऐकत नाहीत, त्यामुळं काय बोलावं काही कळत नाही. त्यांच्या मातोश्री इट इज नॉट इंडियन ब्लड, इटालियन ब्लड, त्यामुळं आंतरिक प्रेम जे असतं, देशप्रेम, त्याची वानवा. दुसरे आपल्या महाराष्ट्रातले एक राजपुत्र आहेत, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले, ते सुद्धा आपल्या बापाची भाषणं ऐकत नाहीत, त्या भाषणांच्या व्हिडिओ बघत नाहीत. क्लिप्स अवेलेबल असतात, पाहायचं आणि अनुकरण करायचं म्हटलं तर करता येतं. पण आजकालची परिस्थिती पाहता, त्यांची भाषणं बघता, त्यांची वक्तव्य बघता, हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला महाराष्ट्राचा राजपुत्र आणि त्याचा पुत्र आज त्यांच्या जिभा हिरव्या झाल्यात. कडवट बोलतोय मी, पण त्यांच्याच बापाने केलेलं भाषण त्यांना आठवत नाही. त्यांच्या बापाच्या भाषणातला मी सारांश सांगतो. ज्या दिवशी मला या चिन्हाबरोबर जावं लागेल, त्या दिवशी मी माझी शिवसेनेची दुकानदारी बंद केलेली असेल. हे एक त्यांच्या भाषणातलं वाक्य आहे. दुसरं एक वाक्य सांगतो मी. त्यांनी अतिशय घाणेरडा शब्द वापरला. मला त्या समाजाचा सुद्धा अपमान नाही करायचा. त्याच्याही पेक्षा नीच नीतिमत्ता झाली या लोकांची, म्हणून मला तो शब्द उच्चारायचा नाहीये. तो त्यांच्या बापानीच उच्चारला होता की त्यांच्याबरोबर साथीने राजकारण करायला मी काय त्या पंथातला आहे का. अजून एका भाषणात त्यांनी ठिणगी टाकली होती की म्हणे एक हिंदू पत्रकार आला आणि तो मला विचारायला लागला कि आप शिवसेना के लीडर हो, महाराष्ट्र में सर्वे सर्वा हो, हिंदू हृदय सम्राट कहते हैं आपको. मग बाळासाहेब ठाकरे बोलले, हाँ क्यों नहीं कहेंगे, मैं हूं, बहुत कड़वा हिंदू हूं, विथ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. त्यांचा एक एक शब्द हा आत्मविश्वासाने भरलेला असायचा. मूर्ती जरी दिसायला किरकोळ असली ना, तरी तुमच्या मनाचे इरादे तुम्हाला मजबूत बनवतात. तीच गोष्ट त्यांच्याकडे होती. त्यांना विचारलं, आपको हिंदू राष्ट्र चाहिए क्या. तो पत्रकार हिंदूच होता. खवचट प्रश्न, त्यांच्या भाषेत, ठाकरे साहेबांच्या भाषेत, बाळासाहेबांच्या भाषेत, हलकट प्रश्न. तेव्हा त्यांनी त्याला उत्तर दिलं, मेरे होठों में कड़वाहट भी है और जैसा आप कहते हो वैसा मैं हलकट भी हूं. हलकट सवाल का जवाब हलकट लैंग्वेज में कैसे देना मुझे बड़ी अच्छी तरह से मालूम है. म्हणून त्यांनी उत्तर दिलं, हिंदू राष्ट्र चाहिए क्या. इस सवाल का मतलब क्या है. ये हिंदुस्तान है, ये हिंदू राष्ट्र ही है. असं परखड वक्तव्य करायला टिंबटिंबमध्ये दम लागतो. आणि आज सगळं पोळसट वातावरण दिसायला लागलेलं आहे. आज ही आपापल्या घरातली भाषणं न ऐकता राष्ट्रप्रेम म्हणजे काय हे विसरून लोक फक्त राजकारणातल्या खुर्चीबद्दलची आस्था ठेवून तोडो फोडो और राज करो हे धंदे चालू आहेत. आणि राष्ट्रप्रेम विकून टाकल्यात जमायत अशी परिस्थिती आहे. कशासाठी, कोणत्या कारणासाठी तुम्ही इतक्या नीच लेवलला चाललायत, असा खडा सवाल मी त्यांना विचारतोय. स्वतःच्या घरातली, स्वतःच्या बापाचे सुद्धा शब्द तुम्हाला जर आठवत नसतील, तर तुम्ही त्या बापाने दिलेल्या बंगल्यात राहायच्या लायकीचे नाही आहात. परखड वक्तव्य, नाकाला मिरच्या लागल्या तरी चालतील, पण राष्ट्र जर मातीत चाललेलं असेल तर प्रत्येकाने एकत्रित होण्याची गरज आहे. आणि ती गरज असताना जर कोणी वाह्यातपणा करत असेल तर त्याच्याविषयी माझ्यासारख्यांना, मी शेवटी एका सैनिकाचा मुलगा आहे, मी शेवटी एका राष्ट्रभक्ताचा मुलगा आहे आणि माझ्या धमन्यातनं राष्ट्रभक्तीचं रक्त वाहत आहे. एक एक थेंबात राष्ट्रभक्ती ठासून भरलेली आहे आणि म्हणून इतक्या परखडपणे मी बोलू शकतो. हात स्वच्छ आहेत, डोकं स्वच्छ आहे. काय बोलतो याचं तारतम्य नक्कीच आहे. जे आज इतक्या नीच लेवलला चाललेत, तितक्या नीच लेवलला तर कधीच जाणं शक्य नाही. देश सर्वतोपरी.
म्हणून मग मी त्या दोन गांधीप्रेमी मित्रांना सांगितलं की नौखालीमध्ये प्रत्येक घरात जाऊन या माणसाने सांगितलं, या महात्माने सांगितलं की उनके ऊपर हत्यार मत चलाओ, वो हमारे भाई है. तिथून बिहारमधल्या छपरा या गावातनं प्रतिकार सुरू झाला. तिथले बिहारी युवक त्यांनी एकी केली. कोण कुठल्या जातीचा बघितलं नाही, त्यांनी सुद्धा हत्यारं जमवली आणि त्यांनी अटॅक सुरू केला. तेव्हा हा महात्मा परत त्या छपरा गावी पण गेला आणि तिथल्या घरांच्या कड्या वाजवून तिथल्या बायका माणसं जी जिवंत राहिली होती त्यांना विनंती करतो की इनको मत मारो, मुस्लिम लोगों को मत मारो, वो मेरे भाई है. अरे ही तेव्हा त्याला लाज वाटली का? 7 महिने त्यांचा हा प्रकार चालू राहिला. त्या 7 महिन्यात तुमचे 25 ते 30 लाख हिंदू लोकांची कत्तल झाली. जो माणूस म्हणत होता की इस भारत का बंटवारा होगा तो मेरी लाश के बाद होगा, तो माणूस अशा पद्धतीने वागू शकतो आणि हा इतिहास तुमच्या आमच्यापासून लहानपणापासून लपवला जातो आणि तुम्हा आम्हाला मजबुरीने त्यांचं चित्र असलेल्या नोटा खिशात ठेवून भटकावं लागतं. लाज वाटते आज कुठल्याही नोटेवर तो फोटो बघितल्यावर. अशा द्वेषाने मी जेव्हा त्या दोन मित्रांशी बोललो तेव्हा माझ्या डोळ्यातनं गरम आसवं वाहत होती. हा हल्लागुल्ला, हा माहोल बघून ते मित्र अक्षरशः माझ्या पाया पडायला आले आणि मला म्हणले की नाही प्रशांत, आमचं चुकलं. म्हणजे चुकलं सवाल नाहीये. तुम्ही घरामध्ये फोटो लावता, पूजा करता 2 ऑक्टोबरला, तुम्हाला इतिहास माहिती आहे का? जर एकाची हत्या केली म्हणून नथुराम गोडसेला जर फाशी होत असेल तर मग 22 ते 25 लाख लोकांची हत्या करायला जो माणूस जबाबदार झाला, ज्याच्या निर्णयामुळं हत्यारं खाली ठेवावी लागली, मग त्याला फाशी झाली नाही पाहिजे? मग कशाला तो नोटेवर अजून? या नोटेवरती नेताजी सुभाषचंद्र बोस का नको आहेत, भगतसिंग का नको आहेत, राजगुरू का नको आहेत, फासावर लटकलेला प्रत्येक जहाल क्रांतिकारी का नको आहे, लोकमान्य टिळक का नको आहेत, लाला लजपतराय का नको आहेत, अरे आपली झाशीची राणी का नको आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो का नको आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटेवर का नको आहे? ज्याच्यामुळं 30-35 लाख कत्तली झाल्या हिंदूंच्या, ज्यांच्यामुळं आया बहिणींवर बलात्कार झाले, ज्यांच्यामुळं आया बहिणींचे स्तन कापून रस्त्यात ढिगारे केले गेले, तो आकांत नाही ऐकू येत कुणाला? अरे तो झालेला चिखल तरी आठवा. त्या चिखलातनं, रक्तामासाच्या चिखलातनं कोसळत होता माणूस. अंगावर वार झाल्यानंतर कोसळल्यावर परत त्याचं मुंडकं उडवलं जात होतं. हे दृश्य डोळ्यासमोर आणा. कोणामुळं घडलं हे? आणि संस्थानिकांच्या मतदानावरती पंतप्रधान करण्याचं जेव्हा ठरलं तेव्हा या जवाहरलाल नेहरू खिशाला, शर्टला गुलाब लावून, काय म्हणतात ना, बच्चे प्रेमी चाचा आणि सरदार वल्लभभाई पटेल या दोघांमध्ये टसल होती. 16 संस्थानिकांची मतदाने झाली, त्यापैकी 3 मतं ही तर बादच झाली. म्हणजेच 13 मतं सगळी पडली सरदार वल्लभभाई पटेल यांना. आणि त्याच वेळेस हा महात्मा म्हणतो, नाही पटेल साहेब नाही, जवाहरलाल नेहरूजी प्राईम मिनिस्टर होगे. आणि ह्याचं ऐकलं जातं काँग्रेस कमिटीकडनं, देशाने ऐकलं जातं या माणसाचं. आणि मग 16-17 वर्ष तो माणूस माथी बसला. जे काही ठरलं होतं त्या नियमावलीला धुडकावून कायदे बनत गेले. हा इतिहास आहे. ताजमहाल ज्यांनी बांधला त्या लोकांनी आपल्याच लोकांना लुटलं होतं. त्या लोकांनी आपलीच मंदिरं तोडली होती. त्या लोकांनी मंदिरातले दागदागिने लुटले होते. आणि ताजमहाल बांधलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे, सगळ्या गवंड्यांचे हात कापले गेले. हे मात्र आपण इतिहासात वाचलंय. म्हणजे किती नीच प्रवृत्ती, किती क्रूरता त्यांच्या मनात असते. पूर्वापार ती क्रूरता ब्लडमध्ये आहे. म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी एक वाक्य वापरलं होतं भाषणामध्ये की ज्या पत्रकारांनी मला हा प्रश्न विचारला, हलकट प्रश्न, की आपको हिंदू राष्ट्र चाहिए क्या, शेवटी मी त्याला असं उद्गारलो की आप भी तो हिंदू दिखते हो, शायद क्रॉस ब्लड होगा आपका. आता हे वाक्य जर आपल्याच पोटी जन्माला आलेल्या मुलांना, नातवाला लागू होत असेल तर ती शोकांतिका सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपला बाप काय बोलला,
आपल्या बापाने काय विश्व उभं केलं आणि आज आपण कोणत्या रस्त्याने चाललोय याची थोडी तरी लाज, शरम, अब्रू काही असेल तर ती वाटली पाहिजे त्या लोकांना. जे कोणी आज लव जिहाद चालू असून हिंदू मुलींचे तुकडे झाले, फ्रीजमध्ये भरले गेले, ते भाजून खाल्ले गेले, तरी सुद्धा लव जिहाद नाही म्हणायचं धारिष्ट्य जर एखादी स्त्री या समाजकारणात असलेली, राजकारणात असलेली ती स्त्री, तिचा बाप हे जर अजूनही तिकडचेच गोडवे गात असतील, 60-65 वर्ष तुमच्या आमच्या खिशातल्या पैशाचे लाचेची रकमेने अब्जावधी रुपये कमावलेली ही माणसं अजून जर अशीच नीचपणे वागत असतील, तर मग तुम्ही आम्ही काय करतोय, कशा पद्धतीने जाणार आहात तुम्ही, येत्या निवडणुकीला सामोरं तुम्ही कोणत्या पद्धतीने जाणार आहात, हा सुद्धा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला. त्या महात्मांच्या विषयी जे काही घडलं, नथुराम गोडसेंनी, आज तुम्हाला मोबाईल आहे हातामध्ये, प्रत्येक गोष्ट विकिपीडिया गुगलवरती अवेलेबल आहे. आज तुम्ही 1946 16th ऑफ ऑगस्ट कोलकाता किलिंग्स नुसतं एवढं सर्च करा आणि तिथल्या तस्विरी सगळ्या बघा दुपारी जेवणाच्या आधी, आणि मला सांगा तुमच्या दुपारच्या जेवणावर परिणाम झाला की नाही. नक्की होईल जर तुमच्यामध्ये हिंदुत्व जागा असेल तर. वाचा त्या महात्माबद्दल, त्याच्या निर्णयांबद्दल, वाचा त्या जवाहरलाल नेहरूंच्या निर्णयांबद्दल. गो थ्रू युअर मोबाईल. एक दिवसाचा डेटा तुमचं फक्त या वाचनाकरता जाऊ द्या. थोडासा जीवाची तडफड जी माझी होतीये ना, ती प्रत्येकाची झाली ना, तरच या देशाचं भवितव्य काहीतरी चांगलं आहे. नेते मंडळींना विनंती करतो मी, हिंदू राष्ट्र पाहिजे नाही, हे हिंदू राष्ट्रच आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आता सुरू करा. या मतांच्या भिकेसाठी जी नियमावली बनवली आहे ना, ती नियमावली पार बदलून टाका. आज वक्फचं बिल जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बनवून त्यांच्या पुढं का द्यावं लागलं? केवळ बहुमत नाही म्हणून. केवळ एखाद्या पक्षाला जो चांगलं कार्य करतोय राष्ट्रासाठी, त्या पक्षाला फक्त ब्राह्मणांचा पक्ष म्हणून बीजेपीला बदनाम करण्याचं षडयंत्र. अरे जो प्रत्येक भारतीयासाठी जगतोय, ज्या काही योजना आहेत त्या तुमच्या 30 कोटी लोकसंख्या असलेल्या त्यांच्या बायका मुलींना सुद्धा योजना जास्त चाललेल्या आहेत ना. पोरं बाळं त्यांच्या घरात जास्त आहेत ना. स्कॉलरशिप त्यांना गेल्या आहेत. किती पैसा गेला तिकडे चाचा नेहरूंच्या कायद्यांमुळं, याचा आढावा उत्तर प्रदेश सरकारने घेतला आणि आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था योगी आदित्यनाथजींनी बंद केली. 4 लाख विद्यार्थी मदरशाला बोगस निघाले. एका विद्यार्थ्यावर ॲव्हरेज 2,000 रुपये समजा सबसिडी महिन्याला जात असेल तर विचार करा 60 वर्षात किती पैसा गेला, कोणाच्या तिजोरीत गेला. असे गफले अनंत आहेत. उगाच ही धेंड फॉरेनमध्ये जाऊन बंगलेच्या बंगले घेतात, हॉटेलच्या हॉटेल आहेत त्यांच्या, बेनामी संपत्ती आहेत. उगाच बनत नाहीत या संपत्ती. महाराष्ट्राला पण जी काही कीड लागलेली आहे ना, ती पूर्ण नष्ट झाली पाहिजे. स्वच्छ लोकांचं राज्य इथं आलं पाहिजे. पण तिकीट कोणाला मिळते? मग त्यातल्या त्यात राष्ट्रप्रेमींचा जथ्था हा प्रत्येक राज्यात कामाला पाहिजे. त्यातल्या त्यात प्रामाणिकता जिथं दिसेल तिथे आपण नक्की जाऊया. आशा करतो मित्रांनो सगळ्यांना हा मुद्दा पटेल. आणि मित्रांनो, महात्माजींबद्दल मी जे काही वक्तव्य केलं, जे काही कडवट तुम्हाला वाटत असेल, तर ती सगळी इतिहासात नोंद आहे. कोणतीही गोष्ट मी माझी स्वतःची सांगितलेली नाही आहे. नौखालीमध्ये त्यांनी जो प्रयत्न केला, छपरामध्ये जो त्यांनी प्रयत्न केला, त्याचं समर्थन कोणताही भारतीय करणार नाही. एक मोठी चूक झाली तर 99 चांगल्या केलेल्या गोष्टी समाज विसरतो, तसाच काहीसा प्रकार. नथुरामला फाशी झाली, आता या गेलेल्या माणसाला सुद्धा फाशी झाली पाहिजे
ही एका सामान्य नागरिक म्हणून माझी विनंती आहे. जशी तुम्ही 500ची नोट बदलली, तसा आता निर्णय घ्या की इथून पुढच्या करन्सीज 2025 एप्रिलपासून आर्थिक वर्ष घ्या निर्णय. नोटांवरचा हा फोटो गायब करून टाका. काय तुम्हाला जिथं लावायचे, ज्यांना लावायचे फोटो त्यांनी करावं, राजघाटवर जावं, नमन करावं, नमस्कार करावा, फुलं व्हावीत. कोणाला याचं काही बंधन नाही आहे. दॅट इज लिबर्टी इन अवर इंडिया. पण कुठेतरी माझ्यासारख्या सामान्यांना, नथुराम गोडसेच्या अनुयायांना कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न नक्की सरकारकडनं झाला पाहिजे. जे वंचित राहिलेत ना क्रांतिकारक लोक, त्यांच्या फोटो नोटांवरती येऊ द्या. मिनिमम 10च्या नोटेपासून या 500च्या नोटेपर्यंत त्यांचे फोटो येऊ द्या. मित्रांनो, खूप तडफडून व्हिडिओ बनवतोय. माहिती योग्य वाटली तर जरूर शेअर करा. कोणत्याही पक्षाचा मी कार्यकर्ता नाही आहे. जस्ट आई एम अ इंडियन पर्सन. मैं एक हिंदुस्तानी हूँ और इस चीज़ का मुझे बहुत बड़ा नाज है. धर्म कोणताही असो, मुस्लिम धर्मीय सुद्धा असू द्या, ख्रिश्चन असू द्या, पारशी असू द्या, जैन असू द्या, बुद्ध असू द्या, कोणत्याही धर्माचा व्यक्ती असू दे, जो कोणी स्वतःला भारतीय म्हणतोय तो माझा आहे. हे माझं परखड मत आहे, वैयक्तिक मत आहे. मेरे पीछे ना तस्वीर है महात्मा गांधी की, ना लोकमान्य तिलक की, और ना ही किसी का हाथ है मेरे पीछे. ना ही मैं किसी के बलबूते पे उछल कूद करने वाला इंसान हूँ. जो कुछ करता हूँ खुद के बलबूते पे करता हूँ. जो कुछ भी बात करूँगा तहे दिल से बात करूँगा. जो कुछ भी होगा सहने के लिए तैयार हूँ. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना, सर्व नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. इतिहासाची काही पानं जी आपल्या, तुमच्या, आमच्या अभ्यासात कधीही नव्हती आणि कुणी डीपली जाऊन त्याचा इतिहाससुद्धा अभ्यासला जात नाही, अशा काही गोष्टी या व्हिडिओतून नक्की तुम्हाला समजतील. देशप्रेमाखातर माझे हे प्रयत्न चालू आहेत. पुन्हा एकदा सांगतो, देश आहे तर आपण आहोत, एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आणि ज्यांना हे मंजूर नाही त्यांना सर्व प्रकारची मुभा आहे. आणि मग बाकीच्या लोकांना, ज्यांना हे मंजूर नाही त्यांना कशी त्यांची जागा दाखवायची हे जास्त वेळा सांगण्याची गरज नाही. जय हिंद, जय भारत.